जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुलापुरात हत्या केली. मराठ्यांच्या स्वराज्याला, महाराष्ट्र धर्माला हा एक मोठा झटका होता. पण औरंगजेबाला वाटलं मराठे आता संपले. औरंगजेबाने मराठ्यांवरील हा विजय साजरा करण्यासाठी दिल्लीतील आपले महाल आपल्या स्वागतासाठी सजवण्याची आज्ञा केली. ज्या शेख निजामाने म्हणजेच मुकरब खानाने संभाजीराजांना पकडून दिले, त्याला वाटले आता संपूर्ण दख्खन आपल्या हाती राहील. कारण संभाजीराजांना पकडून दिल्यापासून औरंगजेबाच्या दरबारात शेख निजामाचं वजन वाढतच गेलं. खान जमान, फत्तेजंग बहादूर, मुकरफ खान अशी लांबलचक पदवीच जणू औरंगजेबाने त्याला दिली होती. एके बाजूला हे दोघे आपली स्वप्ने पाहत होते, तर दुसरीकडे सुडाच्या अग्नीने मराठे पेटले होते. छत्रपती संभाजीराजांची हत्या करून औरंगजेबाने स्वतःचीच काय तर संपूर्ण मुघलशाहीची कबरच जणू या महाराष्ट्रात खोदली होती. आणि मुकरब खानाचे तर दिवसच भरले होते. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात होत होती. या स्वप्नात रमलेल्या मुघलांना मराठ्यांनी आपल्या गनिमी काव्याच्या दणक्याने झोपेतून जागं केलं. आणि या स्वातंत्र्य युद्धाचं सेनापतित्व होतं ते रणधुरंदर संताजी घोरपडे यांच्याकडे. मराठे संपले असे समजून सुखाची झोप घेत असताना औरंगजेबाच्या लाखोंच्या छावणीत संताजी घोरपडे आपल्या 2000 स्वारांनीशी घुसले. बादशाहच्या डेऱ्याचे कलसच कापले. अहो, कलसच काय, बादशाहचं नाकच कापून आणलं असं म्हणावं लागेल. तिथून सरळ ते निघाले ते रायगडाला वेढा घालून बसलेल्या जुल्फिकार खानाला दणका दिला. त्याचे 5 हत्ती घेऊन सरळ राजाराम महाराजांच्या दर्शनात पन्हाला गाठला. पन्हाल्यावरून आल्यावर 1689 साली संताजींना खबर लागली की संगमेश्वर मुक्कामी संभाजीराजांना पकडणारा आणि औरंगजेबाच्या हवाली करणारा मुकरब खान कोल्हापूरला छावणी करून राहिला आहे. मुकरब खानाचं नाव ऐकताच संताजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याची 2 कारणे होती. एक म्हणजे मुकरब खानाने संभाजीराजांना पकडल्याचा राग, तर दुसरा म्हणजे संताजींचे वडील मालोजी घोरपडे यांची संगमेश्वर मुक्कामी संभाजीराजांचा जीव वाचवताना त्यांनी हत्या केली होती. रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण यांच्या सल्ल्याने मग संताजींनी मुकरब खानाला संपवायचा निर्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली गनिमी कावा लढाई आता उपयोगी पडणार होती. कारण मुकरब खानाकडे सैन्यबल मोठं होतं. ऑक्टोबर 1619च्या वेळेस संताजी घोरपडे यांनी आपल्या निवडक मावळ्यांसह मुकरब खानाच्या कोल्हापूरच्या छावणीवर हल्ला केला. छावणीत एकच गदारोळ उडाला तसं कोणीतरी जोरात ओरडलं, हुजूर, मराठे आ गए. तशी छावणीत एकच भीतीची लाट पसरली. मुकरब खान आणि त्याचा मुलगा खाने आलम खडबडून जागे झाले. औरंगजेबाच्या छावणीत संताजींनी घातलेला धुमाकूळ खान ऐकून होता. पण आता लढल्याशिवाय पर्याय नव्हता. खाने आलमने मोठ्या हिमतीने सैन्य गोळा केले आणि मराठ्यांवर त्यांनी हल्ला चढवला. खानाच्या हल्ल्याने मराठा सैन्य बिथरलं. संताजी घोरपडेंनी सैन्याला पळायचा इशारा दिला तसा मराठा सैन्य पळू लागलं. घाबरलेल्या मराठा सैन्याला पाहून खान पिता पुत्रांना जोर चढला. संताजीला आज काही पण करून संपवायचं अशा जिद्दीने मग ते दोघेही पानालाच्या दिशेने पळणाऱ्या मराठा सैन्याचा पाठलाग करू लागले. मराठे पुढे खान मागे, मराठे पुढे खान मागे अशी स्पर्धा जणू चालली होती. मराठ्यांचे सैन्य पळता पळता पन्हाल्याच्या पायथ्याशी असलेल्या दीर्घ झाडीत म्हणजे जंगलात पोहोचले. तसे मराठा सैन्य थांबले. पळणारे मराठा सैन्य अचानक थांबले तसा मुकरब खान चपापला. तो जे समजायचं होतं ते समजला. संताजींचा पाठलाग करता करता आपण इथे आलेलो नसून तर संताजीने आपल्याला इथपर्यंत आणलंय हे त्याच्या लक्षात आलं. बघता बघता संताजींचं सैन्य उलट खानावरच चालून आलं. जंगलातल्या झाडीच्या आडोशाला लपलेला मराठा बनकरांनी मग मोगलांच्या सैन्यावर दगडांचा आणि बाणांचा मारा सुरू केला. बहिर्जी घोरपडे, विठोजी चव्हाण यांसारख्या ताज्या दमाच्या युवांनीही आता लढाईत उडी घेतली होती. तसं मग मुकरब खानाचं सैन्य कोल्हापूरकडे पळायला लागलं. पण आता लढाई टाळता येणार नव्हती. संताजींच्या सैन्याने अखेर मोगलांना थांबवलंच. एकच कापाकापी सुरू झाली. मुकरब खान आणि खाने आलम आता संताजींच्या तावडीत सापडले होते. तुंबळ हाणामारी झाली. मराठे बेबाण होऊन लढत होते.
मुकरफ खान आणि त्याचा मुलगा खाने आलम दोघांच्यावरही तलवारीचे कधीही न भरून येणारे घाव झाले. पण तेवढ्यात खानाचं ताजेदामाचं सैन्य कोल्हापूरहून आलं. त्याने जखमी अवस्थेत असलेल्या मुकरफ खान आणि खाने आलमची सुटका केली आणि कोल्हापूरकडे पळाले. औरंगजेबाचा एक इतिहासकार ईश्वरदास नागर आपल्या फुतुहाते आलमगिरी या ग्रंथात म्हणतो, मराठे कोल्हापूर भागात पसरले. खान जमान फतेजंग खान म्हणजे शेख निजाम म्हणजेच मुकरफ खान हा त्याच्यावर चालून गेला. कोल्हापूरजवळ मराठ्यांचे व मोगलांचे तुंबळ युद्ध झाले. 1 प्रहर आणि 4 घटकांमध्ये हे युद्ध चालले होते. मराठ्यांचे सुमारे 700 सैनिक ठार झाले होते आणि मोगलांचे 1800 सैनिक ठार झाले. या युद्धात खान जमान व त्याचा मुलगा खाने आलम यांना तलवारीच्या आणि भाळ्याच्या गंभीर जखमा झाल्या. ज्या वेळेला ही लढाई चालू होती त्याच वेळेला शंकराजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली 3रा तुकडीने मुकरफ खानाची कोल्हापूरतील छावणी लुटून पस्त केली. जखमी अवस्थेत रणमैदान सोडून पळालेल्या मुकरफ खानाने औरंगजेबाला आपण विजयी झाल्याचे कळवले. औरंगजेबाने देखील खुश होऊन सेबॅस्टियन नावाचा एक फिरंगी डॉक्टर त्याच्या जखमांची मलमपट्टी करण्यास पाठवून दिला. त्याने बादशाला काही देखील सांगितलं असलं तरी त्याच्यावर झालेले मराठ्यांचे वार सांगत होते की ही लढाई मराठ्यांनी जिंकली होती, कारण याच तलवारीच्या घावांनी अखेर मुकरफ खानाचा घात केला आणि तो त्या वेदना सहन करू शकला नाही आणि तो मेला. फितुरीने कुतुबशाही बुडवणारा आणि औरंगाच्या साखरेत राहून दख्खनवर राज्य करू पाहणारा आणखी एक खान संताजींनी महाराष्ट्राच्या मातीत गाडला. आपल्या शंभूराजांच्या आणि वडिलांच्या हत्येचा बदला संताजींनी पूर्ण केला. त्यानंतर पुढच्या 6च महिन्यात मराठ्यांनी कोल्हापूरपासून पुण्यापर्यंतचा संपूर्ण प्रदेश पुन्हा स्वराज्यात आणला. संताजींच्या या कार्याचे वर्णन करताना एका संदेत रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, संताजींनी राजश्रीच्या पायाशी बहुतच एकनिष्ठ धरून इमानास खता न करता जमाव करून शेख निजाम व सरजा खान व रणमस्त खान, जाणीसार खान ऐसे उमदे वजीर बुडवले. जागा जागा गणिमास कोडगा घालून निस्तनाबूत केला आणि देश सोडविला. राज्य रक्षणतेच्या प्रसंगास असाधारण श्रम केले. औरंगजेबास दहशत लावली. संताजींच्या या असाधारण विजयाचे कौतुक केशव पंडितांनी आपला राजाराम चरितम या ग्रंथात देखील केले आहे. ही तर नुसती सुरुवात होती. आता तर संताजींचा नाव ऐकून फक्त औरंगजेब झोपेतून खळबळून जागा होत होता. पुढे तर औरंगाचे घोडेसुद्धा संताजींच्या नावाने हाय हाय करून पडणार होते. संताजी घोरपड्यांच्या या स्वामीनिष्ठेला आणि स्वराज्यनिष्ठेला आम्ही मानाचा मुजरा करतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आम्हाला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांबरोबर, मित्रांबरोबर, प्रत्येक मराठी माणसाबरोबर शेअर करा.